याचं कारण आहे सद्गुरूंनी त्यांच्यावरती ती जबाबदारी दिलीच नाहीये की लोकांचे प्रश्न तू सोडवत बस म्हणून. आणि त्याच्याही पलीकडे सद्गुरू असं म्हणतात की तुझ्याकडनं तुझ्या करवी मी कोणताही चमत्कार घडवणार नाही. असं असं केलं आणि उदी हातातनं आली, असं मूठ उघडली आणि हातामधनं रुद्राक्षांची माळ आली किंवा रुद्राक्ष आला, ह्या गोष्टी कोणाच्या प्रारब्धात ठेवायच्या ही सुद्धा सद्गुरूंचं सगळी समीकरणं पक्की ठरलेली असतात. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपल्याला अवगत नसतील तर ती फार मोठी सद्गुरु कृपा आहे एवढं लक्षात ठेवावं. याचं कारण आहे, मगाशी मी जसं म्हटलं की अहंकाराचा वृक्ष जो आतमध्ये फोफावत जातो, तो अशा चमत्कारातनं पण फोफावत जातो की अरे मला हे सगळं करता येतंय बरं, मला हे सगळं शक्य आहे बरं का, मला मला मी माझं तिथे उत्पन्न होतं. सद्गुरूंना आपोआप दूर लोटलं जातं. हे जाणून बुजून करत नाही व्यक्ती, पण ती सुद्धा सद्गुरूंची परीक्षा असते. ते ज्या हाताने हे देणं देतात त्याच हाताने काढूनही घेतात. आणि मग तुमची बाजारामधली पत काय उरते हे प्रत्येकाने बघावं. त्यामुळे हे चमत्कार, हे प्रश्न सोडवणं, हे लोकांना निगेटिव्हिटी मधनं बाहेर काढणं, ह्या सगळ्या भानगडीमध्ये अडकण्यापेक्षा किंवा ह्या सगळ्या भ्रांतीमध्ये अडकण्यापेक्षा सद्गुरूंनी आपल्याला चरणाजवळ ठेवून घेतलंय ना, त्याची महती बाळगावी. मग अनंत काळ तिथे वास केल्यानंतरच जी काही कृपा होते, जे मोक्षमुक्तीचं दालन तुम्हाला उघडं करून दिलं जातं. मग शेवटी तुकोबाराय असंही म्हणतात की अहो त्या मोक्षमुक्तीची सुद्धा तुम्हाला वासना उरता कामा नये. कारण एक लक्षात घ्या, सद्गुरूंवर एकदा जबाबदारी आपली सोपवली आपण, आपण सोपवत नाही, ते घेतात आपण त्यांची आपली जबाबदारी, की आपल्यासाठी विचार करण्यासाठी जरी काय उरतं, सद्गुरू शिवाय दुसरं विचार करण्यासारखं काहीच उरत नसल्या कारणाने मग तो जे काय करील ते तो माझ्या हिताचंच करेल. त्यांनी मला फाटक्या वस्त्रात ठेवलं तरी ते माझ्या हिताचं आहे. त्यांनी मला नुसत्या लंगोटीवर ठेवलं तरी ते माझ्या हिताचं आहे. त्यांनी मला राजवस्त्र भरजरी राजवस्त्रांमध्ये नटवलं, अलंकार दिले, धनधान्य समृद्धी दिली, तरी सुद्धा आतमधला निरीच्छपणा दिला. म्हणजे निरीच्छा हा जहागीर गाव जेव्हा सद्गुरू तुम्हाला देतात ना, ही जहागिरी जेव्हा सद्गुरू अर्पण करतात, त्यावेळेला राजेश्वर्यात राहून सुद्धा तुमच्या आतमध्ये मात्र निरीच्छेशिवाय काहीच नसतं. मग ही स्थिती आहे, ही सद्गुरूंनी निर्माण करून दिलेली स्थिती आहे. त्या स्थितीला सांभाळायचं का त्याच्या पलीकडची जी गती आहे, गती कोणती, तर ह्या समाजाभिमुख सगळ्या गोष्टी करण्याची, चमत्कारांच्या मागे लागण्याची, तर त्या गतीकडे आपण पाहावंच का? मुळात स्थित होणं कुठेतरी हीच मनुष्याची आंतरिक ओढ असते. पण त्या पलीकडे जाऊन मनुष्य जेव्हा गतीचा विचार करतो तेव्हा कुठंतरी काहीतरी बिनसतं आणि मग ते गाड कधीतरी कुठेतरी गडगडत जातं. कारण गतीचा विचार केला, गतीला मागून घेतलं. स्थिती दिलेली आहे. स्थिती ही फार मोठी गोष्ट आहे. अस्तित्व भाती प्रिया ठाई, त्यातल्या मधले अस्ति म्हणजे अस्तित्व, त्या अस्तित्वाला स्थिती निर्माण करून दिली आहे सद्गुरूंनी. ती सांभाळायची आणि त्याच्या पुढची भाती म्हणजे जाणीव अंतरामध्ये रुजवायची आणि त्याच्यानंतर सद्गुरूंप्रती जी प्रीती आहे, आनंदाचा परमानंदाचा जो भाग आहे, त्याची अनुभूती घ्यायची का फक्त ह्या सगळ्या गतिमानतेमध्ये अडकायचंय? स्थिर राहा, स्थितीमध्ये राहा. सद्गुरु कृपा केली, सद्गुरूंनी जेव्हा कृपा केलेली असते तेव्हा, आणि आपल्यावर सद्गुरूंची कृपा कशी झाली हे आपल्याला बरोबर कळतं. कारण त्या कळण्यासाठीचा जो दर्दीपणा लागतो तो सद्गुरू आपोआप तुमच्या आतमध्ये रुजवत असतो. ती मनाची खोटी समजूत नसते की कोणीतरी असं काहीतरी केलं आणि झाली आम्हाला दीक्षा, कोणीतरी पाठीमध्ये गुद्धा घातला आणि झाली आम्हाला दीक्षा, असं काही नसतं. ते सगळे बाजारातले खेळ असतात. समर्थ सद्गुरू यापैकी कुठलीच गोष्ट कधी करतात किंवा करतही नाही. नुसत्या नजरेने सुद्धा जे काही दिलं जातं त्याची महती खूप आहे, अपार आहे.
आणि मी तर प्रत्येक वेळेला सांगतो प्रत्येकाला की ह्या कुंडलिनी जागृती वगैरे या गोष्टींच्या नादी लागू नका. तुम्ही जन्माला आलात तेव्हापासूनच तुमची कुंडलिनी जागृत आहे. कोण तुमची कुंडलिनी जागृत करून देतो? शिबिर भरवून आणि जाहिराती करून. त्याला आधी विचारा तुझी कुंडलिनी जागृत झालेली आहे का? तो खोटच म्हणणार. कशाला म्हणेल नाही झाली म्हणून? कारण त्याला व्यापार करायचा आहे ना त्याच्यावर. मग कुंडलिनीच्या जागृतीच्या नादी लागू नका. तुम्ही आईच्या गर्भामध्ये रुजल्यापासूनच तुमची कुंडलिनी जागृत असते. कारण शक्तीच तर नसेल, कुंडलिनी जगदंबा शक्ती म्हणतो आपण तिला, ती जर आविष्कारित नसेल तर तुमच्या जगण्याला तरी काय अर्थ आहे? इथं आपण म्हणतो सहस्त्रार चक्रात शिव बसलेला आहे. त्याला भेटायला मुलाधारातली कुंडलिनी जेव्हा फुफाटत जाते आणि त्याच्याशी मिलन करते, त्यावेळेलाच तुमच्या आतमध्ये पुरुष आणि प्रकृतीचा जो एकतत्व असा समुच्चय होतो की नाही. मग तिथे कुंडलिनी ही जागृत असल्याशिवाय का होत? तो मूलाधार स्थितोसी नित्यम असं आपण गणपती बाप्पाला म्हणत असतो कायम. मग हे मूलाधार म्हणजे काय आहे? तर पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्या गुरुत्वाकर्षण शक्तीला सुद्धा धारण करण्याची पात्रता मनुष्याला जन्माला घालताना किंवा प्रत्येक सजीवाला जन्माला घालताना परमात्म्याने दिलेली असल्या कारणाने गुरु तत्व हे मूलाधारात का असतं? तर ते जड तत्व आहे, ते स्थूल तत्व आहे, ते सूक्ष्मापेक्षाही स्थूल आहे. आणि ते स्थूल म्हणजे काय? तर दीर्घ आहे, विस्तारित झालेला. ते ती गुरुत्वाकर्षण शक्ती मूलाधारात धारण करतं. तिथे त्या कुंडलिनी जगदंबेचा जो संचार असतो त्याच कुठेतरी काहीतरी ताळमेळ साधला जाऊन आपण ह्या पृथ्वी तलावरती बिनधास्तपणे चालत असतो, उड्या मारत असतो, धावत असतो. कोण सांभाळतं? कोण त्या गुरुत्व बलाला आपल्यामध्ये मुरवतं, रुजवतं आणि आपण ते पचवतो? नकळत घडणाऱ्या या गोष्टी आहेत. पण इथं कुंडलिनीची जागृती ही झालेलीच असते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता साधारण गोष्ट करा, विचार करा की प्रेताला ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का? उड्या मारणं, धावणं, पळणं, चालणं शक्यच नाही. कारण तिथे चैतन्य हरवलेलं आहे. ती चेतना कुंडलिनी शक्ती जगदंबा त्याला सोडून गेलेली आहे तिथून. तिथल्या शिवतत्वानी सुद्धा तिथून दूर झालेला आहे. फक्त हनुमंताचा तिथे वास आहे. तोही तिथून कधीतरी विस्थापित होणार आहे. कारण मेंदू गेला की तोही तिथून जाणार आहे. हृदय तर बंद पडलं. मग हे जिवंत माणसाच्या बाबतीत शक्य आहे, प्रेताच्या बाबतीत शक्य नाही. म्हणजेच कुंडलिनी जगदंबा ही तुम्ही जन्माला आल्यापासून किंवा जन्मात काय गर्भात असल्यापासून त्या गर्भामध्ये पहिला जीव जो निर्माण होतो, जे जिवंतपणा येतो, तेव्हाच ती कुंडलिनी शक्ती तिथे जागृत असते. मग ह्या सगळ्या गोष्टींच्या नादी का लागावं आणि कुठल्या शक्तिपाताच्या मागे लागावं ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. मॅडनेस म्हणून लोक हा उद्योग करतात आणि आम्ही काहीतरी मिळवलं, आम्ही काहीतरी प्राप्त केलं या खोट्या समजुतीपायी आयुष्य फुकट घालवतात. अनेकांना मी असं बघितलंय की त्यांना ही कुंडलिनी जागृतीची काही झाली बाबा दीक्षा वगैरे, त्याच्यानंतर गुरु सांगतात बसा साधनेला बसा. वर्षानुवर्ष जातात, माणसं म्हणतात आम्ही आपले बसतो झालं, काही होत नाही. हो, होईल कसं? त्यांनी मारल्यासारखं केलं, तुम्ही ओरडल्यासारखं केलं, त्याचा त्याला लाभ नाही, त्याचा तुम्हाला लाभ नाही. तुमचं आपलं चालू आहे. मनाची समजूत आहे, पक्की समजूत आहे की आमची कुंडलिनी शक्ती जागृत झाली. खरं काय खोटं काय ह्या गृहीतकावरती कधी कामच केलेलं नाही. मग सगळंच खोटं म्हणण्यात काही अर्थ नसतो, तसंच सगळंच खरं आहे असंही म्हणण्यात काही अर्थ नसतो. दोन्हीकडे पक्षीय बलाबल हे सारखंच असतं. त्यामुळे आपण खऱ्याचा पुरस्कार करतो का खोट्याचा पुरस्कार करतो ह्याचा कायमच विचार माणसाने केला पाहिजे. पण आजकाल असं झालंय की अध्यात्म इतकं काही बोकाळलंय की सारासार विचार करायची बुद्धीच माणसं हरवून बसले. त्यामुळेच मी मागच्या वेळेला सांगितलं की गजानन महाराजांच्या मठामध्ये जाणारी माणसं काय भावनेने जातात? अरे आम्हीच गजानन महाराज.
हे चेहऱ्यावरती भाव दिसतात तुम्हाला, निरीक्षण शक्ती पाहिजे, वाचायची सवय लावून घ्या, चेहरे वाचायचे. मग तिथं जाऊन काही उद्योग करायचे, चार लोक तिथं पाया पडतात. मला ह्या गोष्टीची फार गंमत वाटते की अरे जिथं मंदिरामध्ये तुम्ही जाताय आणि तिथे तुम्हाला लोक पाया पडतायत, का बरं? त्यांना तो तिथे मंदिरात उभा असलेला तो सगुण साकार परमात्मा पुरेसा होत नाही का? मग तुमच्यामध्ये त्यांना असं काय दिसलं म्हणून तुमच्या पाया ते पडतायत? आणि जे अशा ठिकाणी पाया पडून घेतात त्यांना सांगावं असं वाटतं की अशा मठामध्ये, मंदिरामध्ये आपल्या पायावर कोणाला डोकं ठेवून देऊ नये, कारण त्या शक्तीचा अपमान होतो, ती शक्ती जिथे विराजमान आहे तिचा. पण लोक ऐकत नाहीत. लोक तरी सुद्धा ते करतात. मग आता ह्या मॅडनेसला काय म्हणावं? आणि हे सांगितल्यानंतर सुद्धा लोक हे उद्योग करत असतात. म्हणजेच अध्यात्म असो किंवा व्यवहार असो, ह्याच्यामध्ये आचरटपणे वागण्याची जी प्रत्येकाला सवय लागलेली आहे आणि अहम ब्रह्मास्मी असं म्हणायची प्रत्येकाला सवय लागलेली आहे, असं प्रत्येक जण स्वतःची समजूत करून घेतोय. त्यामुळेच तर हे सगळ्या गडबडी निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यामुळेच आजकाल जी तरुण पिढी आहे ज्यांना खरोखरी जिज्ञासा आहे की काहीतरी आहे तिथे, म्हणजे ह्या आयुष्याच्या पलीकडचं जे क्षेत्र आहे, जे अध्यात्म विज्ञान आहे, त्याच्यामध्ये काहीतरी आहे तिथं, हे जाणून घेण्याची ह्या तरुण पिढीला आजच्या फार जिज्ञासा आहे. पण त्यांच्या जिज्ञासेला हे धनदांडगे बाजारात बसलेले अध्यात्मामध्ये, चमकधमकच्या अध्यात्मामध्ये चमकणारे जे बोके आहेत, मैंद म्हणतो आपण त्यांना, महाराज त्यांना मैंद म्हणायचे, ते मैंद ह्या तरुण पिढीला मात्र चुकीच्या मार्गाला नेतायत. त्याची फार वाईट वाटतं. पण असो, हाही काळाचा महिमा आहे. त्यांच्या त्यांच्या संचित प्रारब्ध क्रियमाणानुसार त्यांना खरा सद्गुरू मिळेलही आणि तो मिळावा अशी तर आपण आशा करू शकतो की नाही. पण आपण आपल्याला त्या मैदानच्या ताब्यात द्यायचं का नाही याचा सारासार विचार करण्याची पात्रता प्रत्येकाला महाराजांनी बुद्धिमत्तेच्या द्वारे दिलेली आहे. मग तुमच्या बुद्धिमत्तेचा स्तर कसा आहे इथं ते विचारात घेतलेलं नाही. सर्वसामान्य बुद्धिमत्तेला सुद्धा या गोष्टी कळतात. तुम्ही बघितलंय का कष्टकरी वर्गाकडे कधी? कष्टकरी वर्ग म्हणतो काय बाबा ठीक आहे, तुमचा बाबा आहे का, असं असं काहीतरी करतात, नमस्कार करतात आणि पुढे निघून जातात. ते त्याच्यात अडकत नाहीत, गुंतत नाहीत. मग आपण म्हणतो यांची वेळ नाही आलेली अजून. त्यांची वेळ आलेली नाही, पण ते शहाणे आहेत की त्यांना कळतं, त्यांना बरोबर कळतं की इथं बाबा आपला रुकाटका खर्च होणार आहे, उगाच अनाथ आहे. तर बाबा तुला नमस्कार केला, आम्ही आमच्या मार्गाला पुढे निघालो, आमच्या नोकरी धंद्याला. कशासाठी तुझ्या पायावर रुकाटका व्हायचा? मुळात आधी अध्यात्मामध्ये एकही रुपया लागत नाही, एकही आणा पैसा लागत नाही. ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. तरी लोक पैशांची लेनदेन अध्यात्मामध्ये जेव्हा करायला लागतात तेव्हा तिथंच कुठेतरी काहीतरी बिनसलेलं असतं. पण ते बिनसले पण कधीच कळत नाही. जेव्हा खड्ड्यात उडी पडते आणि आपल्या अंगावर, आपल्या मागून आपल्यासारखीच मेंढरं जेव्हा पडतात, त्यावेळेला कुठेतरी डोळे उघडतात आणि मग त्या गुरूंना शिव्याचा सपाटा सुरू होतो. काय उपयोग आहे मग त्याचा? मग ही पश्चात बुद्धी जर तुम्हाला अशा पद्धतीने होत असेल, पण आधीची जी वाटचाल आहे ती डोळसपणे केलेली नाही. डोळे झाकून, डोळ्यावर सापडं लावून हे सगळं केलेलं असतं. म्हणूनच गुरुतत्वाच्या विषयी खरं काय आहे ते जाणण्याची इच्छाच होत नाही आणि बाजारामध्ये फक्त लुबाडलं गेल्याची भावना निर्माण होते. ती खरी पण आहे. तर असो, हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की हे गोपाळदास महंत होते, ते अतिशय उच्च कोटीचे थोर असे संत होते. पण त्यांनी कोणताही शिष्य परिवार कधीही निर्माण केला नाही. त्यांचा कोणीही वारसदार शिष्य म्हणून आज उपलब्ध नाही किंवा त्या शिष्याची पिढी सुद्धा उपलब्ध नाही. त्यांना
माणसांबरोबर जेवढं माणसांबद्दल जेवढं प्रेम होतं गोपाळदास महंतांना, तेवढंच त्यांना कुत्रे, पोपट, गायी, इतर अशा प्राण्यांबद्दल, मांजरं असं प्रेम होतं. त्यातल्या काही जणांवर ते बाळगत असत, पाळत असत, म्हणजे काही पिंजऱ्यात ठेवत नसत, पण त्यांच्या अवतीभोवती ही प्राणी जगत हे सुखेने व नांदत असे. कारण त्यांना कळलं होतं प्राणी जगताला की ह्याच्यापासून आपल्याला काही धोका नाही. हा आपल्या पाठीत कधी बडगा घालणार नाही. एखादा तुकडा खायला घालेल तर ते तरी देईल तो आपल्याला तेवढं. बाकी तो आपल्याला काही त्रास देणार नाही. त्यामुळे ही मंडळी सुखेने व त्याच्या अवतीभोवती गोपाळदास महंतांच्या नांदत असत. त्यातल्या काहींना ते हाकलूनही देत असत. नंतर नंतर कंटाळा आला की शेवटी खेळणं त्यांच्यासाठी ते होतं. पण गायींना मात्र त्यांनी कधी हाकललं नाही. गायींचं मात्र त्यांनी सदैव सांभाळ केला. आणि गाय ही जगताची माय आहे अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा सांभाळ केलेला. मग ह्या गोपाळदास महंतांचं हे चरित्र आहे ते त्रोटक स्वरूपात आपण बघितलं. त्यांचा आणि महाराजांचा काय संबंध आला तोही आपण बघितला. आणि वानवळे असोत किंवा आणखीन कोणी शिष्य असोत, त्यांच्या अंतरंगामध्ये कसा काय बदल घडवून आणला तेही आपण बघितलं. मग त्यासाठी एका अभंगाचा आधार घेऊन आपण पुढे जाऊया. की वानवळ्यांच्या मनामधल्या जो भाव होता की मी बाकी कोणाला मानत नाही, तुम्हालाच फक्त मानतो, बाकी मला कोणाशी काही घेणं देणं नाही. तर त्याच्यासाठी अभंग काय आहे की संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आकळावा श्रीपती येणे पंथे म्हणजेच तुला काय सांगितलंय, गुरुतत्व एकच आहे. मग त्या गुरुतत्वानी तुला दर्शन कोणाचं होणार आहे, श्रीपती. व संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. शिव सतत रामाचा जप करत असतो. श्रीराम जय राम जय 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 राम हा त्रयोदशाक्षरी मंत्राचं पठण शिव सतत करत असतात. आणि रामतत्व काय करतं, राम राया कोणता जप करतात, ओम नम शिवाय. काय गरज आहे दोघांना एकमेकाचं नाव घ्यायची, दोघही सार्वभौम आहेत की नाही. पण हे कोणासाठी केलेलं आहे, हे तत्वासाठी केलेला हा सुंदर खेळ आहे. की शिवतत्व रामाच अनुसंधानामध्ये राहतं आणि रामतत्व शिवाच्या अनुसंधानामध्ये राहतं. म्हणजे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा रामतत्व रामजप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिती. नामामृत गोडी वैष्णवा लाभली, योगया साधली जीवन कला. किती सुंदर सांगितलंय, नामामृत गोडी वैष्णवा लाभली. सर्वसामान्यांसाठी नाम दिले, नामाचा अवतार आहे असं सांगितलेलं आहे. आणि योगिया साधली जीवन कला, म्हणजे जीवनमुक्त साधूवर असतो की नाही, योगी असतो त्याला ती जीवनकला सापडते की नेमकं प्रयोजन काय आपल्या जन्माचं, कशासाठी आपल्याला परमेश्वराने जन्माला घातलंय, आपण इथं का आलोय आहोत, माझा जन्म कशासाठी झालाय, हा ज्या दिवशी प्रश्न खऱ्या अर्थाने पडेल, नाटकी प्रश्न नाही, त्या अर्थाने जेव्हा तो पडेल खऱ्या अर्थाने, त्याच दिवशी अध्यात्माच्या मार्गावर कुठेतरी एक पाऊल टाकलं जाईल हे निश्चित आहे. मग योगया साधली जीवन कला, सत्वरी उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाभला कृष्ण दाता. सत्वरी उच्चार काय केला, तुझा भगवंत ह्या खांबात आहे का, हो आहे. एका शब्दात म्हटल्यानंतर त्याला त्या हिरण्यकश्यपूला त्या खांबातल्या नरसिंहाने ठार केलं की नाही, आणि त्या नरसिंह रूपात प्रल्हादालाही दर्शन दिलेला. म्हणजेच सत्वरी उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाभला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. असं शेवटी का म्हटलंय की सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे.
त्याचं एकमेव कारण असं आहे की नाम घेतलं, सद्गुरूंनी नाम दिलं, पण नाम घेताना जर कुकरच्या शिट्ट्या मोजल्या तर उपयोग काही नाही. नाम घेताना भाजी निवडली तर उपयोग काही नाही, लक्ष भाजीत असतं, नामामध्ये थोडीच असतं. नाम हे सवयीने घेतलं जातं, पण त्याच्यामध्ये गुंतून जाणं, त्याची गोडी लागणं, ते आतमध्ये ठसणं हे फार विरळ आहे, दुर्लभ आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाम हे किती सोपं आहे, तरी ते तेवढंच दुर्लभ आहे आणि विरळा पण आहे. कारण नाम ते स्वतःच्या बुद्धीने न घेता सद्गुरु जेव्हा तुम्हाला नाम देतात, तेव्हा खरोखरी त्या नामाचा तुमच्यासाठी तो शस्त्र म्हणून उपयोग असतो. कसलं शस्त्र आहे? त्या अनंत जन्मांच्या कर्माच्या गाठोड्याला जाळून टाकणारं ते शस्त्र आहे. म्हणूनच ते सद्गुरूंकडनं मिळालेलं नाम हे अति मौल्यवान असतं आणि ते जपून ठेवावं लागतं. ते येता जाता गॅलरीमध्ये उभं राहून नामजप करायची गोष्ट नाहीये की हातामध्ये माळ, आम्ही माळ ओढतोय आणि गॅलरीतनं खाली काय काय रस्त्यावरनं चाललंय, कोण कोण काय काय रस्त्यावर व्यापार चाललेत, व्यवहार चाललेत, तिकडच लक्ष गुंतलेलं आहे. सवयीनी तोंडाने श्रीराम जय राम जय जय राम, पण अरे बापरे, तो तिकडून इकडे आला वाटतं, या दुकान अजून उघडलं नाही वाटतं. म्हणजे हे जे सगळ्या आहेत गोष्टी, तिथं नामाकडे लक्ष आहे कुठे? म्हणजे नाम तर मिळालंय, पण ते तरी सुद्धा दुर्लभ आहे आणि विरळा आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आपण नाही म्हणत, ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माऊलींच्या तोंडातले शब्द आहेत. माऊलींना हे माहिती होतं की लोकांचे नाम घेतल्यानंतर सुद्धा व्यापार कसे काय चालणार आहेत. मग हे सगळं जेव्हा अनुभूतीचे प्रांत आहे, त्या अनुभूतीच्या प्रांतामध्ये आपली जेव्हा सफर घडते, तेव्हा त्या सफरीमधलं आपल्या काय लक्षात राहतं, आपण त्यातलं काय काय निवडतो, काय काय वेचतो आणि ते वेचलेलं किती काळ धारण करून ठेवू शकतो का, ते नंतर कधीतरी असंच रद्दीचा गठ्ठा दिल्यासारखं कुठेतरी फेकून दिलं जातं. ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण सद्गुरू असोत, दीक्षागुरू असोत, मोक्षगुरू असोत, गुरुतत्व एकच आहे. आणि गुरुतत्व इतकं सोपं नाहीये की जे प्रत्येकाला असं वाटतं की अहम ब्रह्मास्मी. अजिबात सोपं नाही. आजकाल एवढंस काही झालं तरी लोक दुसऱ्याचे गुरु व्हायला बघतात. ते अत्यंत चुकीचं आहे, घातक आहे. आपल्या स्वतःला आपण काहीच समजायचं नसतं. आपण सर्वसामान्य आहोत, सर्वसामान्यांसारखं राहायचं आणि सर्वसामान्यांसारखं संपून जायचं एक दिवस. ह्याच्यातच आयुष्याची इतकी कर्तव्यता आहे. पण त्याला जर सद्गुरु कृपेची सुंदर अशी रेशमी झालर लागलेली असेल, तर त्या झालरीला जपण्याचं कर्तृत्व मात्र आपल्याला गाजवावं लागतं. मग सर्वसामान्य भूमिकेत राहा आणि गुरुचा जो घबाड गुरुरूपी तुम्हाला जे मिळालेलं आहे, ते मात्र प्राणपणाने जपून ठेवा. ते कुठल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायचं नाहीये, ते घरातल्या तिजोरीत ठेवायचं नाहीये, तर ते अंतःकरणातल्या खोल गाभाऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे तुम्हाला. त्या अंतःकरणातल्या खोल गाभाऱ्यामध्ये दगडी शिवपिंडी आहे, दगडी मंदिरामध्ये शिवपिंडी आहे. त्या शिवपिंडीच्या तिथेच ते सगळं ठेवून द्यायचंय, तो मुद्देमाल, आणि त्याच्याकडे निरंतर अवलोकन करत राहायचंय. जन्म सर्वसामान्य गेला तरी चालेल, तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच असाल जेव्हा तुम्ही ते घबाड आतमध्ये घट्टपणे बाळगून ठेवाल आणि त्याची जी काही श्रीमंती आहे ती मिटल्या डोळ्या आड तुम्ही सतत उपभोगत राहा. असं घबाड तुम्हाला मिळालं तरच ते आयुष्याला तारणार असतं. उगाचच काहीतरी 5-2 रुपये उराशी बाळगून खिशात ठेवून आम्ही नवकोट नारायण म्हणण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे हे ज्याचं त्यांनी ठरवावं की स्वतःला आपण किती फसवतो आणि स्वतःला किती स्वतःशी आपण प्रामाणिक आहोत, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. याची कोणतीही परिमाण नाही. बाकी तुम्हाला कोणते व्यापार करायचे ते तुमच्यावर आहे, ते तुमचे तुम्हाला लक्षात. जय गजानन. अच्छा